नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचं विशेष बुलेटिन नवराष्ट्र न्यूजरूम. आमच्या न्यूजरूम मधल्या सहकाऱ्यांकडून राज्यातल्या टॉप 10 बातम्या तुमच्यापर्यंत या बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतात. आमचे हे सहकारी या ताज्या बातम्या घेऊन येतात, त्या आमच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला सविस्तर वाचायला मिळतात. आज मुंबईतली माझी सहकारी श्वेता या टॉप 10 बातम्या घेऊन येते. श्वेता, नेमक्या काय बातम्या आहेत आज आपल्याकडे आणि कुठल्या त्या महत्वाच्या बातम्या आहेत ज्या महाराष्ट्राला तू सांगू इच्छितेस? नमस्कार, मी श्वेता चव्हाण झगडे. आज तुमचं नवराष्ट्र डिजिटल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणारच आहोत आणि आठवड्याभरापासून जी बातमी सुरू आहे वैष्णवी हगवणे, आपण त्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया. वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर खुलासा झालाय की तिने आत्महत्या केली होती की हत्या केली, याबद्दल आपली सविस्तर माहिती आपल्याला वैष्णवी देईल. वैष्णवी, काय सांगशील? राज्यभरात वैष्णवी हगवणे हा प्रकरण सध्या चर्चेत आहे. तर वैष्णवी हगवणे प्रकरणात दिवसेंदिवस नवीन नवीन अपडेट्स येत आहे. आता शवविच्छेदन अहवालात नवीन अपडेट समोर आली आहे की ती आत्महत्येच्या दिवशी तिच्यावर छळ करण्यात आला होता आणि शवविच्छेदन अहवाल समोर आलाय की 29 वर्ण तिच्या अंगावर जखमा ज्या आहेत ते दिसल्यात आणि त्यातून 15 जे जखमा आहेत त्या 24 तासाच्या आधीच्या होत्या. अजून बघायला गेलं तर मुंबईत एका 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली 22व्या इमारतीच्या मजलीवरून उडी मारून, आणि ते दृश्य खूप थरारक होतं असं समोर आलेलं. थँक्यू वैष्णवी. आपण पाहिलं की सुरुवात आपली क्राईमनेस झालेली आहे. दिवसभरात क्राईमच्या घटना दिवसेंदिवस घडतच चालल्या, त्याच्यात आज पण सुरुवात क्राईमनेस झालेली आहे. आपण दुसरी महत्वाची बातमी बघूयात मराठी भाषेची. मराठी भाषेचे राज्य सरकार सतत पाठपुरवठा करतच आहेत. आज त्यांनी पुन्हा एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आपल्याला हर्षदा सांगेल की काय तो निर्णय. आता राज्यातील सर्वच कार्यालयांमध्ये हिंदी आणि इंग्रजीसह मराठी भाषा देखील वापरणे बंधनकारक केलेलं आहे आणि या संदर्भातील परिपत्रक आता राज्य सरकारने जारी केलेलं आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणीची जी जबाबदारी आहे ती प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. केंद्राच्या त्रिभाषी सूत्रानुसार आता प्रत्येक कार्यालयामध्ये राज्यातील प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी स्थानकावर हिंदी आणि इंग्रजीसह मराठी भाषा बंधनकारक आहे असं सूचना फलक देखील लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शेअर मार्केटची. आज सकाळी शेअर बाजार घसरणीसह उघडला होता, मात्र घसरणीसह उघडल्यानंतर तो रिकव्हरी मोडमध्ये आला. आज पुन्हा 2 वाजताच्या दरम्यान शेअर बाजार पुन्हा घसरणीकडे वाटचाल करत आहे. काल निफ्टी 25,000चा टप्पा निफ्टीने ओलांडला होता. त्यावेळेलाच आपण काल म्हणालो होतो की हा खरोखरच तेजीचा ट्रेंड आहे की बुडबुड आहे, आणि हाच प्रश्न आता गुंतवणूकदारांना देखील पडला आहे. यासोबतच प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक नियमांमध्ये बदल होत असतो आणि या 1 जून पासून देखील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामध्ये महत्वाचा बदल आहे की क्रेडिट कार्डवरून जे ऑटो डेबिट होतं ते ऑटो डेबिट जर फेल झालं तर आता 2% इतके शुल्क आकारले जाणार आहे. त्यासोबतच एटीएम मधून पैसे काढणे, रक्कम काढण्याचा जो शुल्क असतो त्यामध्ये देखील वाढ होणार आहे आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती तसेच एफडी वरील जो व्याजदर आहे त्यामध्ये देखील बदल होऊ शकतो. आणि या सर्व नियमांच्या बदलामुळे, नवीन नियमांमुळे सामान्य जनतेच्या खिशावर मोठा परिणाम पडणार आहे. थँक्यू हर्षदा. हर्षदाने जसं सांगितलं की 1 जून पासून सर्वसामान्यांच्या खिशावरती नक्कीच परिणाम होऊ शकतो. तो परिणाम काय होऊ शकतो हे आपल्याला 1 जूनलाच कळू शकतं. नंतरची बातमी येते की मनोरंजन क्षेत्रातली. मनोरंजन क्षेत्रामध्ये पाहिलं तर दिनो मोरिया, त्याचं मिठी नदीशी काय प्रकरण आहे आपल्याला चेतन सांगेल. चेतन, मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणामध्ये डिनो मारिया आणि त्याचा भाऊ या दोघांची काल मुंबई पोलिसांनी चौकशी केली. आरोपी याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. आरोपी केतन कदम आणि जयेश जोशी हे 2 सध्या तरी मुख्य आरोपी आहेत. या आरोपींच्या कॉन्टॅक्ट मध्ये अभिनेता डिनो मारिया आणि त्याचा भाऊ आलेला होता. त्याच्यामुळे या दोघांची चौकशी सध्या केली जाते. त्याच्यानंतर पुढची बातमी अशी आहे की ती म्हणजे अभिनेत्री प्राची पिसाट. तिला एका ज्येष्ठ अभिनेत्याने फ्लर्टिंग मेसेजेस केले होते. सो तिच्या समर्थनार्थ सध्या मराठी इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटीज येत आहेत. तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला सपोर्ट केला जातो. इव्हन फॅन्स सुद्धा तिला उत्तम प्रकारे तिला सपोर्ट करतायत. देन त्याच्यानंतर अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरामध्ये एका अज्ञात महिलेने म्हणजे ती शिरलेली आहे आणि सध्या तिची चौकशी चालू आहे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये.
थँक्यू चेतन. जसं की आपण क्राईमची बातमी बघून घेतली, आपण व्यापारमध्येही जाणून घेतलं. पुढची आपण टेकची बातमी घेऊया. आज तर व्हॉट्सअपचं सगळ्यांकडेच आहे, पण व्हॉट्सअपमध्ये नवीन फीचर काय आहेत आपल्याला हर्षदा सांगेल. व्हॉट्सअपमध्ये व्हॉइस चॅट नावाचं नवीन फीचर लॉन्च करण्यात आलं आहे. जसं आपण कॉलिंगवरती बोलतो तसंच व्हॉइस चॅट आता मेसेजिंगमध्ये सुरू होणार आहे आणि तिथे आपल्याला व्हॉइस नोट आधीच फीचर उपलब्ध होतं, ज्याच्यामध्ये आपण व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवत होतो. पण आता व्हॉइस चॅटमध्ये आपण लाईव्ह बोलू शकणार आहे कंटिन्यू मेसेजमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला टाईप करण्याची सुद्धा गरज नाही आहे. हर्षदा थँक्यू. जगभरात कोरोनाचे रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे. कशी काळजी घ्यावी आपण सतत सांगतच असतो. त्या संदर्भात आपल्याला सुरुची सांगेल. देशभरात कोरोनाचे पुन्हा एकदा नव्याने रुग्ण वाढलेत. हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 209 रुग्ण आहेत. शरीरामध्ये जर कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली तर घाबरून न जाता, लगेच डॉक्टरांकडे न जाता तुम्ही घरगुती उपाय करून सुद्धा आराम मिळवू शकता. यासाठी नियमित वाफ घेणं गरजेचं आहे. याशिवाय थंड पाण्याचे सेवन न करता रोज गरम पाणी प्यायल्यामुळे घशाचे जे स्नायू आहेत त्यांना कुठलीही इजा होणार नाही. याशिवाय रात्री झोपताना हळदीचे दूध किंवा आल्याचा चहा किंवा काढा बनवून सुद्धा तुम्ही पिऊ शकता. याशिवाय जेवणात रोज लसूणचा वापर करावा, ज्यामुळे आपल्या शरीरातील जे काही विषाणू असतील ते बाहेर पडून जातील. थँक्यू. थँक्यू सुरुचीने जसं आपल्याला सांगितलं की कोरोना झाल्यानंतर कशा प्रकारे घरगुती काळजी करावी, तशी तुम्हीही काळजी घ्या स्वतःची. बाहेरून आल्यानंतर सुरुवातीला तर पहिले हातपाय धुवा, नंतरच तुम्ही घरामध्ये बसू शकता आरामात. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की दिवसभराच्या महत्त्वाच्या बातम्या. आणखीन जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही आमचं नवराष्ट्र.com फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद श्वेता. या होत्या महत्वाच्या टॉप 10 बातम्या, ज्यामध्ये तुम्ही सगळ्याच महत्वाच्या बातम्या ऐकल्यात, ज्या क्राईमच्या संदर्भातल्या होत्या, क्रीडा क्षेत्राच्या होत्या, पाऊस पाण्याच्या होत्या. तर या बुलेटिनला तुमचा जो प्रतिसाद मिळतोय तो खरंच उत्तम आहे. बुलेटिन जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुमची रजा घेते. धन्यवाद.